मुंबईतील मानपूर परिसरामध्ये क्रेन कोसळल्यानं आपण पाहतोय वाहतूक कोंडी झालेली आहे। मी सध्या नवी मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की एक भली मोठी क्रेन जी आहे ती या ठिकाणी पडलेली आहे। ड्रिलिंग क्रेनचा काल रात्री या ठिकाणी अपघात झाला होता आणि ही क्रेन कोसळल्यानंतर आपण पाहतोय की आता कशा पद्धतीने मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। एक मोठी क्रेन या ड्रिलिंग क्रेनला उचलण्यासाठी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। वाहनांच्या चेंबूर परिसरामध्ये मानखुर्द गोवंडी बैंगनवाडी परिसरामध्ये 10 किलोमीटरच्या लांब रांगा लागलेल्या आहे आणि चेंबूर पासून नवी मुंबईसाठी जाणारा जो रस्ता आहे तो सध्या वाहतुकीसाठी आपण पाहतोय की पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। काल संध्याकाळी क्रेन पडल्याची घटना घडली असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। MMRDAच्या उड्डाणपुलाच्या बांधकाम स्थळावर ड्रिलिंग मशीन अंगावर पडून एका पोलीस हवालदाराचा सुद्धा मृत्यू झाला होता आणि मृत हवालदाराची ओळख संतोष चव्हाण अशी असून तो नेहरू नगर पोलीस ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होता। अपघात घडला त्यावेळी तो कर्तव्य बजावत होता अशी माहिती मिळते। ड्रिलिंग मशीन ही असमान पद्धतीने जमिनीवर बसवल्यानं भूस्खलन झालं आणि ड्रिलिंग मशीन जी आहे ती कलंडली असा जो संशय तो आता या ठिकाणी व्यक्त केला जातो आणि याबाबत कंत्राटदाराला जबाबदार ठरवण्यात आलं आहे। त्याच्यावर कारवाई करण्यात येते। गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय की BKC मध्ये एशियन हार्ट रुग्णालयाजवळ गर्डर बसवतानाही सुमारे 400 टन वजनी क्रेन उलटली होती। त्यानंतर मुलुंड इथे 14 फेब्रुवारी रोजी सुद्धा मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आता आपण पाहतोय की या ठिकाणी एक भली मोठी जी ड्रिलिंग क्रेन आहे ती खाली कोसळलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा जो सामना आहे तो सध्या मुंबईकरांना करावा लागतोय। 10 किलोमीटरच्या लांब रांगा ज्या आहेत ते या संपूर्ण रस्त्यावर लागलेल्या आहे। नवी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरती वाहतूक स्लो मुव्हिंग झालेला आहे। ट्रॅफिक विभाग जे आहे ते ॲक्शन मोडवर आहे। या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र मागच्या 1 ते 2 तासापासून या ठिकाणी अशाच पद्धतीनं ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे। बॉटलनेक या ठिकाणी तयार झालेला आहे आणि क्रेन जोपर्यंत हटणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे ही ट्रेन कधीपर्यंत हटवली जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन चरणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।